चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बल वादा याविषयी माहिती घेत आहोत। याआधी आपण जडत्व काय याविषयी माहिती घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जडत्व काय याविषयी माहिती घेतली, त्यानंतर आपण स्थायीवरील दाब काय हे समजून घेतलं आणि त्यानंतर द्रवावरील दाब काय हे समजून घेतलेलं आहे। आता आज आपण या ठिकाणी वायूवरील दाब काय याविषयी समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बल हे जसं स्थायूवर जसं बल लावलं जातं किंवा स्थायूवर जसं सगळ्या विषयात जसं बल लावलं जातं, तसंच द्रवावरती सर्व बाजूनी बल लावलं जातं, हे आपण अभ्यासलेलं आहे। या ठिकाणी आपण वायूवरील दाब कशा पद्धतीने असतो ते बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण एक छोटासा प्रयोग करून बघणार आहोत। या ठिकाणी एक फुगा तोंडाने भरून एक फुगा घ्यायचा आहे आणि तोंडाने भरून तो सर्व बाजूने फुगतो का हे आपण बघायचं आहे। तर तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये किंवा निरीक्षणामध्ये असं लक्षात येईल की तो आपण जेव्हा फुगा फुगत असताना सर्व बाजूने ते आकारमान वाढत जातं, म्हणजे जी हवा आहे ज्यामध्ये भरलेली आहे ती हवा सर्व बाजूने एकसारखी व्यापल्या जाते आणि ती हवा जी आहे ती या ठिकाणी अशा ठिकाणी बल लावताना आपल्याला दिसते, सर्व बाजूने अशी व्यापलेली असते। तर हे बल जे आहे आपल्याला सर्व बाजूने लावलेलं दिसतं। जे बल आहे हवेचं बल जे आहे, वायूचं जे बल आहे ती सर्व बाजूने आपल्याला लावत असताना या ठिकाणी दिसतं। तर यातून आपल्याला हे प्रयोग आपण करून बघणार आहोत, पण त्याच्याआधी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की वायूवरील दाब काय आहे। त्याच पद्धतीने जर आपण एक बंदिस्त जे वायू सुद्धा द्रवाप्रमाणेच बंदिस्त आहे आणि पात्राच्या भिंतीवर म्हणजे ज्याच्यात ती हवा आहे त्या भिंतीवर सारखा देत असलेली आपल्याला तिच्यात अनुभवाला भेटणार आहे। त्या द्रव आणि वायू हे जर एकत्र जर असले त्या ठिकाणी वायू पण आणि द्रव पण आहे, तर या ठिकाणी आपल्याला द्रायू असं आपण त्याला म्हणणार आहोत। इंग्लिश मध्ये त्याला फ्लुइड असं म्हणतात। तर पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करतात आणि बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रावामध्ये असलेला दाब जो आहे तो सर्व दिशेने आपल्याला सारखा लागत असलेला या ठिकाणी दिसणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं की वायूचा दाब जर आपण एखादा फुगा घेतला आणि तो फुगवताना आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्या बाजूने तो हवा जी आहे ती व्यापलेली दिसेल, सर्व बाजूने तो फुगा असा गोल आपल्याला किंवा जो काही आकार असेल तो व्यवस्थित दिसेल, कुठं कमी कुठं जास्त आपल्याला हवा तिथं भासणार नाही। आणि जेव्हा आपण एखाद्या त्या फुग्याला छिद्र पाडतोय तर फुग्याला छिद्र पाडल्याबरोबर हवा आपल्याला बाहेर पडताना दिसते आणि नंतर आपण जर फुगवायला घेतला तर तो फुगा आपल्याला फुगवताना म्हणजे फुगताना दिसत नाही। याचाच अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपण हवा म्हणजे ती वायू भरतोय तो दाब जो आहे तो सारख्या दिशेने आपल्याला दिसतो, तळापासून जो लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि तो सारख्या बाजूने तो बंदिस्त भागाला सारख्या वेळेला तो बल लावताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल, वायू सुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात आपण बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर तो दाब देत असताना आपल्याला दिसतो। सर्व द्रव आणि वायू एकत्र जर असले तर याला काय म्हणायचं, द्रायू। आणि द्रायू इंग्लिश मध्ये याला म्हणतात फ्लुइड। आणि पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर किंवा भिंतीवर किंवा तळावर आतून दाब प्रयुक्त करतात असं आपल्याला या प्रयोगातून दिसेल। आणि प्रयोग आपण हे पहिल्यांदा हे समजून घेणार आहोत, नंतर प्रयोग आपण करणार आहोत। आणि बंदिस्त असलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला सर्व दाब जो आहे सर्व दिशांना सारखा लागलेला किंवा प्रयुक्त होत असताना आपल्याला यामध्ये दिसणार आहे। याचा अनुभव आपण प्रयोगातून करणार आहोत किंवा बघणार आहोत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वातावरणीय दाब बघणार आहोत। वातावरणीय दाब म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जी काही हवा आहे, हवेचं जे आहे पृथ्वीवर काय आहे, सर्व हवेचं आवरण आहे, काय आहे सर्व बाजूनी पृथ्वीवरती हवेचं आवरण आहे आणि या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतात। आणि जसं आपण पृथ्वीपासून जर पृथ्वीच्या सपाट पृष्ठभागापासून 16 किलोमीटर पर्यंत जर गेलं, 16 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपल्याला
किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपल्याला या ठिकाणी वातावरण दिसतंय आणि वातावरण आहे दिसण्यापेक्षा वातावरण त्या ठिकाणी आहे आणि सुमारे 400 किलोमीटर पर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात आहे. इथं वातावरण जास्त आहे आणि याच्या जर पुढे पुढे गेलं तर 400 किलोमीटर पर्यंत ते आपल्याला विरळ स्वरूपात पाहायला मिळतं. काय दिसतं? विरळ स्वरूपात आपल्याला वातावरण पाहायला मिळतं आणि सुमारे 400 पर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात आहे. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबालाच वातावरणीय दाब म्हणतात. या हवेमुळे काय होत असतं? एक दाब निर्माण होतो पृथ्वीवरती सपाट पृष्ठभागावर एक दाब निर्माण होतो आणि तो जो दाब निर्माण होतो त्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात. एक पोकळ जर तुम्ही असं इमॅजिन करा किंवा कल्पना करा की एक पोकळ दंड बोल तुमच्या समोर म्हणजे आहे आणि त्यामध्ये हवा आहे आणि या हवेचं वजन पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल आहे. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजेच हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजेच हवेचा दाब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वजन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? जिथं हवेचा दाब निर्माण हवा जिथं जेवढी आहे ते काय झालं? हवा जी आहे जसं खाली होईल हवा जी आहे त्याला वजन म्हणणार आहे आणि ज्या क्षेत्रफळ जे आहे पृष्ठभागाचं ज्या क्षेत्रफळावरचं आपण हवा बघत आहोत जर हे काय म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो? जर आपण एकच क्षेत्रफळाचं जर पाहिलं एकच क्षेत्रफळ म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तिथलं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं हवेचा दाब जर काढत असेल अशा पद्धतीने त्याचं गुणोत्तर प्रमाण येतं किंवा गुणोत्तर प्रमाण आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार किंवा घ्यावं लागणार. त्याच्यानंतर आपल्याला हवेचा दाब हे तिथं किती आहे हे पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ऍटमॉस्फिअर म्हणतात. समुद्र सपाटीपासून जर तुम्हाला मेजरमेंट करायचं असेल तर समुद्र सपाटीपासूनच आपल्याला घ्यावं लागतं. समुद्र सपाटीपासून जर तुम्ही मोजमाप केलं तर एक ऍटमॉस्फिअर म्हणतात. जर मोजमाप करत असताना हवेच्या दाबाला एक ऍटमॉस्फिअर म्हणतात. समुद्र सपाटीपासून असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ऍटमॉस्फिअर म्हणजेच एक वातावरण असं म्हणतात. जसे जसे तुम्ही समुद्र सपाटीपासून वरवरच्या भागाकडे जाऊ लागाल तसा हवेचा दाब कमी असेल असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एक वातावरण म्हणजेच एक ऍटमॉस्फिअर म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी ऍटमॉस्फिअर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक ऍटमॉस्फिअर म्हणजे 108 गुणिले 10⁻³ पास्कल 10⁻³ पास्कल असं हे आपल्याला अंकामध्ये घेता येईल किंवा सांगता येईल. आणि यालाच आपण 1 बार असं म्हणतो. यालाच आपण एवढ्याला 1 बार असं म्हणतो. 1 बार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10⁻³ m बार मिली बार 10⁻m बार. या ठिकाणी 10⁻³ बार असं आपण म्हणतो याला. तर ही मापं तुम्हाला लक्षात ठेवायची जेव्हा जेव्हा गणित याचं करावं लागेल त्यावेळेस हे मापं आपल्याला वापरावी लागणार आहे. हे अंक आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागणार आहे. तर वातावरणीय दाब हा m बार किंवा हेक्टोपास्कल किंवा याला शॉर्टकट HPA अशा याच्यात सुद्धा आपल्याला युनिट वापरावी लागणार आहे. या एककामध्ये सांगितला जातो काय आहे? वातावरणीय दाब कसा सांगितला जातो? m बार किंवा हेक्टोपास्कल किंवा HPA या एककामध्ये सांगितलं जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूंनी असतो. एखादा बिंदू जरी घेतला या बिंदूवर तो वातावरणीय दाब अशा सर्व बाजूंनी असतो. काय असतो? अशा सर्व बाजूंनी वातावरणीय दाब असतो. अशा सर्व बाजूंनी तो दाब असतो. आणि हा दाब कसा तयार होतो? एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू यादृच्छिक गतीने पात्रात बाजूवर आढळतात. बघा एखाद्या पात्रात जर हवा असली तर ती काय करते? यादृच्छिक पद्धतीने काय करत असते? अशी या पात्रावर या जो पात्र आहे ही सगळ्या याच्यावरती दाब लावत असते. काय लावत असते? दाब लावत असते, आदळत असते. या अंतर केलेल्या पात्राच्या बाजूवर बल प्रयुक्त होतं आणि बलामुळे काय होतं? दाब निर्माण होतो.
आपण हे सतत माहिती का विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आपल्या डोक्यावर सतत वातावरणाचा दाब असतो माहिती का. हा वातावरणाचा दाब असा प्रेस करत असतो पृथ्वीवरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणीय दाब अशा पद्धतीने प्रेस करत असतो, दाब देत असतो. आपल्याही अंगावर सगळ्या बाजूनी पृथ्वीवरचा वातावरणाचा दाब आहे, आपल्या डोक्यावर आहे. परंतु आपल्या शरीरातल्या पोकळ हवा, आपल्या शरीरामध्ये पोकळीमध्ये हवा असते आणि वाहिन्यांमध्ये रक्त असतं या व त्यातील दाब वातावरणीय दाबा इतकाच असतो एवढा आपल्या शरीरामध्ये रक्ताचा आणि पोकळ ठिकाणी जी हवा आहे शरीरामध्ये, शरीराच्या पोकळ्यांमध्ये जी हवा आहे आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे रक्त आहे त्याच्यातला जो दाब आहे तो दाब आणि वातावरणीय दाब हा सारखाच असतो. त्यामुळे पाणी वातावरणीय दाबाखाली आपण चिरडलेले म्हणजे वातावरणीय दाबामुळे आपण चिरडले जाऊ शकत नाही, कारण की पाणी आणि जी पोकळी आहे ती वातावरणाच्या दाबा इतकीच आपली असते. त्यामुळे आपण या हवेमध्ये या वातावरणीय दाबामध्ये चिरडले जाऊ शकत नाही आणि वातावरणीय दाब हा संतुलित राहतो. म्हणजे जेवढा बाहेरून राहतो वातावरणाचा दाब तेवढाच आपल्या शरीराचा बाजूने असा राहतो, म्हणजेच तिथं तो दाब कॅन्सल होतो बाहेरचा आणि आपला म्हणजे संतुलित राहू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा कुठलाही त्रास होत नाही. म्हणून पृथ्वीच्या वातावरणात दाब हा समुद्र सपाटीपासून उंचीप्रमाणे जसं जसं वर जाऊ तसं तसं दाब हा बदलत जातो. ते आपण या आकृतीच्या द्वारे बघणार आहोत. बघा ही अशी आकृती, इथं खाली दाब जास्त आहे, त्याच्यापेक्षा इथं कमी आहे, त्याच्यापेक्षा इथं कमी आहे. अशा पद्धतीने आवाज दाब